नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। आमचे नांदेड येथील प्रतिनिधी दीपक जोंधळे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी NSUIची मागणी आहे। आपण पाहू शकता नांदेड पेपर लीक प्रकरणाचा नांदेडमध्ये निषेध करण्यात आलेला आहे। NSUIचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आलेले आहेत। आपण भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व काही पाहत आहात। नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्याचा धक्कादायक प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी NSUI विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी आंदोलकांनी भाजप सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडवला। लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची नीट 2026चा जो पेपर लीक झालेला आहे त्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी आमची सरकारकडे मागणी आहे आणि NTA बॅन करून याची उच्चस्तरीय चौकशी करून या परीक्षेचं वेळापत्रक डबल जाहीर करण्यात यावं आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारचा आम्ही NSUIच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करतो आणि या सगळ्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ही माझी मागणी आहे। आम्ही NSUIच्या माध्यमातून वारंवार विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत। आजपर्यंतचा इतिहास आहे आणि यापुढे देखील सरकारनं तात्काळ कारवाई जर केली नाही, याचा जर निर्णय जाहीर केला नाही तर आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्यासाठी तयार आहोत।